आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर 21 जानेवारी रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात T20 सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी हजारो प्रेक्षक येण्याची शक्यता लक्षात घेता नागपूर शहर पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रेक्षकांनी जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करावा, असं आवाहन DCP मतानी यांनी केलं आहे. मेट्रो स्टेशनपासून स्टेडियमपर्यंत फीडर बसची मोफत सुविधा देण्यात येणार आहे. ऑल इंडिया ऑडिट अँड अकाउंट्स पेन्शनर्स असोसिएशनच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या 2 दिवसीय बैठकीचा समारोप नागपुरात झाला. बैठकीत पेन्शनधारकांच्या प्रश्नांवर आणि सरकारच्या धोरणाविरोधात भविष्यकालीन कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली. प्रमुख अतिथी R.N. पाटणे यांनी 60 वर्षांनंतर प्रत्येक नागरिकाला पेन्शन मिळावी अशी भूमिका मांडली. देशभरातून आलेल्या नेत्यांनी संघटनेच्या मागण्यांसाठी एकत्रित लढ्याचा निर्धार व्यक्त केला. नागपूरचे युवा उद्योजक आणि शेफ बंधू अजिंक्य आणि विक्रम गंधे यांनी मास्टर शेफ इंडियाच्या अंतिम फेरीत धडक देत शहराचा राष्ट्रीय स्तरावर गौरव वाढवला आहे. या यशाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ संदेशातून दोघांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. कोणतेही औपचारिक पाककला शिक्षण नसतानाही मेहनत, प्रयोग आणि अनुभवाच्या बळावर त्यांनी बेकिंगमध्ये कौशल्य मिळवले आहे. या कार्यक्रमातून ते महाराष्ट्राची समृद्ध खाद्य संस्कृती आणि पारंपरिक चवी देशभरातील प्रेक्षकांसमोर मांडत आहेत. विदर्भाने पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जिंकून विदर्भ इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत विदर्भाने सौराष्ट्राचा 38 धावांनी पराभव केला. विदर्भ संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे नागपुरातील क्रीडाप्रेमींमध्ये जल्लोषाचं वातावरण असल्याचं नागपूर क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक माधव बाकरे यांनी सांगितलं आहे. विदर्भात थंडीचा जोर ओसरत असून आज गोंदिया जिल्ह्यात 11.2 इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ गडचिरोली इथं 12.2 तर भंडारा इथं 13 आणि नागपुरात 13.2 इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.